हा व्हिडिओ संपेपर्यंत जरा सगळ्यांनी शांतता राखा. कसा आहे, हा व्हिडिओ प्ले होताना मी असेन नसेन कुणाला माहिती आहे. अरे म्हणजे टेन्शन घेऊ नका, मेलो नाही आहे. फेअरवेलला ऑफिस सुट्टी देईल काय नाही हे माहीत नाही आहे. हां फालतू जोक होता माहिती आहे, तरी शांत बसा. लाईट्स प्लीज. नमस्कार मंडळी, मी सुयश AKA रस्ते फिरस्ते. तर इथे जमलेल्या माझ्या प्रिय भावांनो आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जरा टाळ्या वाजवा. सिनियरला काय रिस्पेक्ट आहे काय नाही? हां ठीक आहे बस. तर झालं असं, MBA करायला आलेलो तेव्हाच ठरवलेलं की कॉलेजमध्ये वारं करायचं. त्यामुळं फ्रेशर्सला मस्तपैकी स्टँडअप केलं आणि आता म्हणतोय जाता जाता पण वारं करूनच जाऊया. कसं आहे, फुकटचं फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स वाढवायचा चान्स कसा सोडू? फायनान्सचा स्टुडंट जरी असलो तरी मार्केटिंग करणं काही सुटत नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, हे MBA करणं म्हणजे माझ्यासाठी एक प्रवासच होता. खरंच तुम्हीच बघा, MBA करण्यासाठी गाव सोडून पुणे गाठलं. नवीन शहर, नवीन कॉलेज, नवीन माणसं. पण आपल्या या एक्स्ट्रोवर्ट स्वभावामुळे आपलं मित्रमंडळ लगेच तयार झालं. भरपूर ओळखी पण झाल्या. या सगळ्या प्रवासात कॉलेजनं पण खूप काही शिकवलं. हां म्हणजे खरं सांगतोय, पुस्तकातलं नॉलेज तर दिलंच, त्याचबरोबर लोकांसमोर उभं कसं राहायचं हे कॉलेजनं शिकवलं. भलेही ग्रुप प्रोजेक्टला कमी मार्क दिले असतील, पण त्यातनं टीमवर्क शिकवलं. डेडलाईन्सनी भरपूर प्रेशर दिलं, पण त्यातनं टाईम मॅनेजमेंट शिकवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वर्गात केस स्टडीज सोडवता आयुष्याची केस हँडल करणं किती अवघड आहे हे पण कॉलेजनंच शिकवलं. आणि या सगळ्यात हा 2 वर्षाचा प्रवास कधी संपला हे समजलंच नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट भारी झाली, ती म्हणजे मी या कॉलेजचा फोटोग्राफर होतो. त्यामुळे सगळे ज्या मुमेंट्स जगत होते त्या मुमेंट्स मी माझ्याकडे साठवून ठेवत होतो. झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. बेटा आमचे सँडविच आलेले आहेत, आता आम्ही निघतोय. गारे घोडे. पण खरं सांगतो, हे मुमेंट्स माझ्या कॅमेऱ्यात जरी कैद झाले असले तरी ते माझ्या एकट्याचे नाहीत, ते आपल्या सगळ्यांचे आहेत. कधीतरी अचानक गॅलरी उघडेन आणि हसू येईल, अरे हे आपणच होतं की काय. उद्या आपण सगळे वेगवेगळ्या दिशेला असू. कोणीतरी बिझनेसमॅन असेल, कोणीतरी कॉर्पोरेट मजदूर असेल, आणि मी कुठल्या तरी डोंगरात नाहीतर कुठल्या तरी गावात बोंबलत हिंडत असेल. पण तरीही या 2 वर्षाच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतील. बाकी घरी गावाकडं जर कोणी विचारलं तर एक गोष्ट नक्कीच अभिमानाने सांगेन, डिग्री तर मिळाली, पण त्याहीपेक्षा भारी माणसं इथं मिळाली. बास एवढंच घेऊन जाते मी इथून. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट करणार आहे. त्यामुळे या आठवणी जर तुमच्या पोराबाळांना दाखवायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला पण फॉलो करा, फुकट आहे. बाकी बाय.